इद्रिस नायकवडी या ठिकाणी आहेत। विधान परिषदेचे आमदार आहेत इद्रिस नायकवडी यांच्याशी बोलणार आहोत। इद्रिस नायकवडी खरं तर आता तुमचे अजित पवार अर्थात तुमचा नेता हयात नाहीये, दुर्दैवी अपघातीमध्ये मृत्यू झालाय। आता नवीन गटनेता निवडण्याची ही सगळी वेळ येते, कशा पद्धतीने? एक नैसर्गिक प्रक्रिया असते। एखादा नेता ज्यावेळेस अचानकपणाने आपल्यातून निघून जातो त्यावेळेला ते पक्षाचे लोक किंवा त्यांचे संबंधित असणारे सर्व कुटुंब हे मिळून नेक्स्ट टू जबाबदारी कोणाला सोपवायची यासाठी त्यांच्या कुटुंबातीलच असणाऱ्या सक्षम एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते। आणि तशा पद्धतीनं आज आम्ही सर्वच विधिमंडळ सदस्य आता भेटणार आहोत। दुपारी 2ला आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी यांनी कॉल केलेली आहे मीटिंग। त्या मीटिंगमध्ये आम्ही यासंबंधी चर्चा तर होणारच नाही आहे, कारण सर्वांच्या मनात सुनेत्रा वहिनींच्या बद्दलचे विषय क्लिअर आहेत। परंतु ही प्रक्रिया जी राजकीय प्रक्रिया होते ती घाईने होत नाहीये का? अशा पद्धतीचं एक टीका किंवा संपूर्ण एक जनमत जे आहे ते लोकांमध्ये किंवा सोशल मीडियावरती तयार होते? असं असतं की राजकारण म्हणून ज्यांनी पाहिलं या विषयाकडं ते टीका करणार, ते विरोधकच आहेत शेवटी। पण त्यांनी भान ठेवावं की कुठल्या प्रसंगाला आपण काय बोलतोय। वास्तविक असं नाही आहे, शेवटी एवढा मोठा पक्ष आहे, एवढा मोठा परिवार आहे आणि त्या परिवाराला असं फार दिवस आधांतरी ठेवू शकत नाही आपण। आणि शेवटी अजितदादांच्याकडे असणाऱ्या खात्यांचंही काम थांबलेलं आहे, तेही स्वतंत्रपणानं हाताळण्यासाठी, म्हणून ही लोकांच्या गरजा आहेत त्या, आणि म्हणून हा निर्णय करावा लागतो। भावनिक हा एक विषय वेगळा, भावनिक होणं हा विषय वेगळा, पण रिॲलिटी वास्तव ह्याचं भान ठेवून हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याची मला वाटतं की ही काही घाई झालेली नाही आहे। आता आपण पाहतो की पंतप्रधान वगैरे यापूर्वी जे बघितलेले आपण त्याच दिवशी नेक्स्टचा शपथविधी होतो, इथं तर आम्ही 3 दिवस थांबलेलो आहोत। आणि अशा वेळेला ज्यावेळेस महाराष्ट्राला गरज आहे अशा वेळेला महाराष्ट्राला वेटिंगवर ठेवणं बरोबर नाही। आणि दादांचं हेच तत्त्व होतं की कुणालाही दादा वेटिंगला ठेवत नव्हते, आणि त्यामुळे दादांच्या तत्त्वानुसारच हे सगळं सुरू आहे असं मला वाटतं। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। इद्रिस नायकवडी होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्या विधान परिषदेचे, त्यांनी आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।